तू इथं बस, तू इथं बस इथे. हो जय जय, हो जय जय. कोण कुठे गेला, कोण कुठे गेला. जा. पाणीच खेळेल बाबा. समोर आई तो ह्या झालेला ऑलरेडी जडेल ना, चुलीवर पटकन होते जडेल बरं. बाबा ब्राऊन ब्राऊन झाला. पाणी तापा नाही का पाणी भेटलं ते का. पाणी घाल, पाणी घाल, पाणी घाल, पाणी घाल. हो हो हो. नाही तो गरम पाणी, गरम आहे, गरम आहे त्या बॉटलमध्ये. माझ्याच पेटेच माझ्याच सोडला का झाली प्रसाद झाली. इथे प्रसाद बनवली आणि थोडा वेळ बसलो आम्ही. प्रसादीला फार वेळ नाही लागला कारण अर्धी प्रोसिजर घरूनच करून आणलं होतं प्रसादीचं, सो त्यामुळे वेळ नाही लागला आणि थोडा वेळ बसलो आम्ही. तर आता तुम्हाला आजूबाजूला शांतता दिसत असेल कारण दिवसभर कोणी चाललेलं नव्हतं तिथे. संध्याकाळची पहिली गाडी होती आमची. तिथे एक आजी आणि आजोबा होते. काही सामान, पूजेचं सामान आणि लहान मुलांचं खाण्याचं सामान ते विकायसाठी दिवसभर राहतात तिथे. सो ते बोलले की दिवसभर कोणीच नाही आलं कारण टेम्परेचर एवढं जास्त आहे त्यामुळे. आणि जनरली ते बंदरचं प्रमाण खूप जास्त असतं. जर तिथे कोणीच नसलं तर बंदरसुद्धा नसतात कारण आम्ही गेलो तर अजिबात बंदर नव्हते. त्यानंतर आमच्यानंतर 1-2 गाडी पुन्हा आले होते, पुन्हा दर्शनासाठी आले होते. सो त्यानंतर ते बंदर आले. मग ते फक्त खाण्यासाठी तिथे येतात. त्यांना माहिती आहे की प्रसाद वगैरे जी चढवली जाते तर त्यांना भरपूर अशा वेळेस खायला मिळतं. बाकी वेळेला आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा एकसुद्धा बंदर नव्हतं. नाही तर तिथे एवढं बंदरचं प्रमाण जास्त आहे की म्हणजे असं नॉर्मल बसून तर काहीच खाऊ शकत नाही.
कुठे चालली ये? अन्वी कितीला दिले वांगे? 10 रुपये किलो वांगे म्हणते. तू का विकायला आणलीस? अन्वी आजीबाई बसली विकायला. भाजीपाला विकू लागून बस बस तिथे बस बस ये. तू हो का? आमचा ट्रॅक्टर आला का? पाणी आहे तिकडे. हो का? पाणी घ्या. हा हा हा. अन्वी हो. नाही फेकून मा भाजीपाला खराब होतं फेकायचं नाही.